नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, माणूस गरीब आणि श्रीमंत कशामुळे होतो? जात धर्म प्रांतभेद नाही, वंशभेद नाही, वर्णभेद नाही, कुठलाच भेद नसतो। गरीब आणि श्रीमंत हा विचारावर आणि कर्मावर बनत असतो आणि त्याचं ते जे आहे ना, पिढ्यानपिढ्या तशीच असतात। बरेच लोक गरीब असले गरीबच राहतात। त्याचं कारण आहे विचार बदलले पाहिजेत आणि कर्म बदललं पाहिजे आणि सातत्य पाहिजे आणि सांगणारा पण पाहिजे चांगलं। आता काय असतं, सांगणारा जरी मिळाला तर बरेच लोक ऐकत नाहीत आणि न ऐकल्यामुळे दिवस निघून जातात आणि नंतर त्यांच्या लक्षात यायला लागते की आपण ज्या चुका केल्या ते करायला नाही पाहिजे। मित्रांनो, नेहमी मेहनत केली पाहिजे आणि सत्य मार्गाने चाललं पाहिजे। आता बरेच लोक म्हणतात चुकीच्या मार्गाने लवकर पैसे मिळतात, परंतु बघा ना, कुठल्याही व्यक्तीचं जसं रामायण महाभारतातनं पहा तुम्ही, चुकीच्या गोष्टी केल्यावर शेवटी कसा अंत होतो, कारण ती टिकणारं नसतं। मित्रांनो, जसं मल्टी मार्केटिंग कंपन्या भरपूर येतात मार्केटमध्ये, आमिष दाखवतात, इंटरेस्ट रेट जास्त देतात, जास्त फायदे देतात, शेवटी ते टिकतात का? आपण पहा ना, सगळं एवढा अभ्यास करूनसुद्धा आपण जर चुका करत असेल मित्रांनो, तर आपण कधीही श्रीमंत किंवा आर्थिकदृष्ट्या मजबूत बनणार नाही। लक्षात घ्या, आता SIP शेअर मार्केटवर डिपेंड आहे, त्याचं कुणालाच अंदाज काढता येत नाही आणि तिथं गॅरंटेड म्हणून ॲडव्हर्टाईज पण होती ना, म्युच्युअल फंड सही आहे। आता त्याची कोर्टात केस आहे। मित्रांनो, मला एक सांगायचे की ज्या गोष्टीत गॅरंटी नाही त्या गोष्टीला आज गॅरंटी आहे म्हणून केलं जातं आणि त्याच्यामुळे बऱ्याच व्यक्तीचं नुकसान होतं आणि उशिरा कळतं। कुठलीही गोष्ट तुम्हाला उशिरा कळाली तर त्याच्यापासून फायदा होण्याऐवजी नुकसान होतं। ती गोष्ट अगोदर कळाली पाहिजे आणि जर उशीर झाला तर काय होतं? नुकसान होतं, वेळ वाया जातो आणि तुम्हाला फ्रस्ट्रेशन पण येतं, टेन्शन येतं। आता बरेच लोक जे आर्थिकदृष्ट्या कमजोर आहेत त्यांना मानसिक तणाव आहे का नाही? मुलांचं शिक्षण कसं करायचं, EMI कसा भरायचा, आणि काही अर्जंट इमर्जन्सी आलं तर पैसे नसतात। मग हे जे प्रश्न निर्माण होतात हे आपल्या डोळ्यात देखत होतात। आपल्याला कोणी तर सांगणार पाहिजे, कारण माणसाचं जीवन हे नैसर्गिक आहे। जबाबदाऱ्या आपण तयार केल्यात म्हणजे गॅरंटेड आहे जबाबदाऱ्या, परंतु त्याच्यासाठी पार पाडण्यासाठी आपलं इन्कम राहील माहीत नाही, आपण जिवंत राहू माहीत नाही, आपण निरोगी राहू माहीत नाही। ह्या सगळ्या गोष्टी एका साईडला कशा आहेत? बेभरोसे आहेत, म्हणजे गॅरंटी कसलीच नाही। दुसऱ्या साईडला खर्चाची गॅरंटी आहे, उत्पन्नाची गॅरंटी नाही, परंतु खर्चाची गॅरंटी आहे, ते पण खर्च वाढत आहे, महागाई वाढत आहे, जबाबदाऱ्या वाढत आहे। जसं मूल 2 असतील तर ते मोठे व्हायला लागतं, त्यांचा संगोपनाचा खर्च वाढतो, एज्युकेशनचा खर्च वाढतो, सगळा खर्च वाढतो। आणि दुसऱ्या साईडला गॅरंटी 0 असते। जरी तुमचं नोकरी, व्यवसाय, उत्पन्न चांगला असेल तरी आपण उद्या पैसे कमवू का नाही माहिती नाही, आपलं महागाईच्या हिशोबाने इन्कम वाढते का नाही माहिती नाही, अनेक गोष्टीची गॅरंटी कसलीच नसते आणि ह्याच्यामुळे तर बरेच लोक चांगलं उत्पन्न असतानासुद्धा बरबाद होतात। त्याचं कारण आहे मित्रांनो, आपण त्याच्याकडे प्लॅनिंग केलं पाहिजे आणि आपल्याला एक आता सध्याच्या काळामध्ये फार मोठी सुवर्णसंधी असते, परंतु ती संधी दिसली पाहिजे आणि समजली पाहिजे आणि टिकवली पाहिजे। म्हणजे LIC ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे, आता आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे। मित्रांनो, आता परमनंट नोकऱ्या नाहीत, पगार योग्य नाही आणि पेन्शन नाही, अनेक गोष्टी नाही आहे आणि खर्चात वाढ होते, आपण खर्च वाढवतो, आपण आपल्या इच्छा आणि आपल्या आकांक्षा, आपण आपलं खर्च वाढवत असतो, नेहमी अपेक्षा असतात आपल्या, आणि दुसऱ्या साईडला त्याच्यासाठी काही तयारी नसते। मग बँका बुडतात का? त्याचं कारण सांगतो, कारण एका साईडला भरमसाठ कर्ज काढलं जातं। आता ते कसं काढलं जातं हा विषय वेगळा आहे, त्याच्यात आपण जायचं नाही, परंतु कर्ज भरपूर काढलं जातं आणि उत्पन्नच नसतं, मग बँका बुडतात। मला सांगा, कुठलीही गोष्ट टिकत नाही त्याचं कारण असतं, टिकण्यासाठी ज्या गोष्टी लागतात ते नसतात। आता LIC ऑफ इंडिया भारत सरकारची संस्था आहे, अतिशय चांगली संस्था आहे, जगामध्ये अशी संस्था नाही। मित्रांनो, पेपरला ॲड दिली जाते पैसे घेऊन जावं म्हणून। आता मोठमोठ्या बँका आहेत ना, पैसे मल्टी मार्केटिंग कंपन्या शटर डाऊन करतात, तुमचे पैसे मिळत नाहीत, लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात, आंदोलनं करतात लोक। मग एवढं जर सगळं माहिती असून आणि काय असतं, सत्य आपल्याला पटत नाही, बऱ्याच लोकांना पटत नाही। आमचा अनुभव सांगतो 25 वर्षाचा। आता नॅशनल बँका जी 7% इंटरेस्ट देतात, बऱ्याच व्यक्तीला वाटते 7% काहीच उपयोगाचं नाही, 10%, 15%, 20% पाहिजे। मित्रांनो, पाहिजे बरोबर आहे, परंतु नियमाच्या बाहेर जर दिलं तर काय होईल? ते टिकत नाही। आता मला सांगा, काही लालच देतात,
संस्थापत वगैरे 2-3% जास्त देतात नॅशनल बँकेपेक्षा, परंतु तिथं रिस्क असते. जसं कोणी 10% व्याजानं जर पैसे देत असेल पर मंथ 10% असे पण व्यवहार होतात मार्केटमध्ये, परंतु त्याच्यात कसं बुडण्याची शक्यता असते किंवा त्या माणसाचं उत्पन्न कमी असतं, तो घेतो का जास्त इंटरेस्टनं, कारण त्याला कोणी देत नाही. मग अशामध्ये रिस्क जास्त होते ना तयार. मग एखाद्या वेळेस मिळू पण शकतात किंवा बुडू पण शकतात. म्हणजे जास्त रिस्क घेऊन जगणं म्हणजेच गरिबीत वाढ करणं आणि बर्बादी करणं असं आहे. एखाद्या वेळेस पैसे, जसं एखादा माणूस ओव्हरटेक करून जातो बघा, 2 व्हीलर 4 व्हीलरसाठी आपण बघतो ना रोडवर खूप ओव्हरटेक करणारे काही लोक असतात. ते कसं जातात पण पुढे, पण कधी कधी अडकलं तर हॉस्पिटलमध्ये जातात किंवा स्वर्गात जातात. तसंच आहे. मग रिस्क किती घ्यायची, रिस्क हे मार्केटप्रमाणे बरोबर आहे का, आणि रिस्क कधी घ्यायची माहिती आहे का, मजबूत फाउंडेशन केल्यावर. आता नवीन पिढीमध्ये आम्ही पाहतोय डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये SIPमध्ये गुंतवणूक करतात. करू नये असं नाही, वाईट गुंतवणूक नाही, पण तो धोकादायक आहे. पहिले तुम्ही LICचं फाउंडेशन मजबूत करा, कारण आपत्ती कधी येऊ शकते. रोज आपलं पैसे कमवायचे वय कमी होत चाललेलं आहे, अर्निंग स्पॅन कमी होते, खर्च वाढत आहे, महागाई वाढत आहे, आणि त्याच्यासाठी आपल्याकडे काहीच प्लॅन नाही. म्हणजे दिवाळं उद्याचं आजच निघाल्यासारखं असतं, फक्त वेळ आलेली नसते. तसं परीक्षेमध्ये अभ्यास नाही केला वर्षभर आणि परीक्षेत नाही लिहिलं तर कधी 2 महिन्यानंतर निकाल लागतो आणि तेव्हाच कळतं. निकाल तर खरा लगेच लागलेला असतो, फक्त माहिती नसतं. तसंच आहे बऱ्याच लोकांचं असं का घडतं. आता मला सांगा, वाढती लोकसंख्या आहे, त्याच्यामध्ये प्रत्येकाला वाटतं उत्पन्न कसं जास्त मिळेल, कुठून जास्त पैसे मिळतील. मित्रांनो, असं नसतं. असं जर असतं तर सगळेच लोक श्रीमंत झाले असते. तसं नसतं. काही नियमाच्या बाह्य आपण चाललं तर आपल्याला नक्की धोका होतो. त्यासाठी आता LIC ऑफ इंडियाची ही भारत सरकारची संस्था आहे आणि आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. आयुष्यभर नोकरी मिळत नाही, मिळाली तर काम करू शकत नाही उतारवयामध्ये, आणि काम न केल्यामुळे पैसे मिळत नाहीत, पैसे न मिळाल्यामुळे गरजा भागत नाहीत, आणि माणूस हा गरीब होतो, आणि माणूस हा चिंतायुक्त होतो. त्याला चिंतासारखं ग्रासलेले असतात. त्याला जगणं म्हणजे एक शिक्षा वाटते. काही काही लोक सुसाईड पण करतात. आणि काय होतं, एक बार चक्रामध्ये माणूस अडकला ना, त्याचं जीवन पूर्ण उद्ध्वस्त होतं. म्हणजे काय होतं, एक चूक झाली की दुसरी होती, दुसरी ऑटोमॅटिक एकावर एक अवलंबून असतं. जसं एकदा खोटं बोलले की ते लपवण्यासाठी 1000 खोटं बोलावं लागतं. तसंच आहे मित्रांनो. सुरुवातीला आपण जे आहे ना, आपण लालच नाही ठेवलं पाहिजे आणि फाउंडेशन मजबूत केलं पाहिजे. जसं तुम्हाला 50,000 रुपये पगार आहे, तर 50,000 रुपये पगार सतत येईल, मी असताना आणि नसताना. त्याच्यासाठी प्लॅन केलं पाहिजे. आणि तसं प्लॅन थोड्या पैशात करता येतं. परंतु तज्ज्ञ माणसाशी, जसं डॉक्टर बघा, तज्ज्ञ असेल तर काय होते, रुग्णाचा आजार बरा होईल, योग्य औषध मिळेल त्याला, आणि कमी पैशामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये त्याचा आजार दुरुस्त होईल. तसंच आहे, तज्ज्ञ लोकांशी भेटलं पाहिजे. आता तज्ज्ञ लोक बऱ्याच व्यक्ती, आता आम्ही गेली 25 वर्षाला काम करतो, आमच्याकडनं सल्ला घेतात आणि कुणाच तर ऐकून प्लॅन करतात. म्हणजे काय होतं, जसं मी नेहमी सांगतो, काय झालं, लग्नासाठी आपण थीत ठरवतो ब्राह्मणाकडनं पंचांगणातनं, आणि त्या टायमिला लग्नच लागत नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतो, आपण करतो सगळं, परंतु ऐन वेळेस आपण काय करतो, ते इम्प्लिमेंट करत नाही. आणि मग काय होतं, चुकीच्या रस्त्याने जातो आणि चुकीच्या गावाला जातो आपण, आणि चुकीचं सगळं आयुष्यात सगळं चूक होऊन जातं आणि शेवटी कळायला लागतं. हे 99% लोकांचं असंच होतं मित्रांनो. आता माझं सांगतो उदाहरण, मला 2004ला सेवकास कोऑपरेटिव्ह बँकेनं 50,000 कर्ज दिलं नव्हतं. त्यावेळेस मी काय ठरवलं, म्हणलं कर्ज न घेता मी सगळं माझा विकास करेन, डेव्हलपमेंट. तर मी त्यावेळेसपासून 2004पासून 2024 ते 25पर्यंत आजपर्यंत, आज मी 56 पॉलिसी काढली LICच्या. का काढल्या, तर मी LICमध्ये काम करतो, आणि माझा जरी डाटा दाखवला तर त्याचा लोक वेगळा अर्थ घेतात. काही काही लोक म्हणतात ह्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत, काही लोक म्हणतात म्हणजे ह्यांचा व्यवसाय म्हणून काढलेत. मित्रांनो, आपण ज्यावेळेस आपण चुकीचा विचार करतो ना, आपल्याला काय महत्त्वाचं आहे आणि आपल्याला काय त्याच्यापासून फायदा घेता येईल हे नेहमी लक्षात घेतलं पाहिजे. कुठलाही नजर आणि विचार ही स्वच्छ पाहिजे. आपली नजर विचार जर आपण स्वच्छ नाही ठेवली तर काय होतं, आपल्या भविष्यावर परिणाम होतो. आपण तसं वागतो ना. बघण्याचा दृष्टिकोन, दृष्टी आणि थिंक, विचार खूप चांगले पाहिजे. ते आपल्या हितासाठी गरजेचे आहेत, दुसऱ्यासाठी नाही. ते साईड इफेक्ट होतील दुसऱ्याला, तो भाग वेगळा आहे. नेहमी कर्म श्रेष्ठ करणं का गरजेचं आहे, की आपलं कल्याण होतं आणि आपल्यासोबत काही लोक जे ऐकतील त्याचा पण फायदा होतो. आता आम्ही ऑडिओ व्हिडिओ पाठवतो, त्याच्यातनं काही फायद्याच्याच गोष्टी आहेत, चुकीच्या काहीच गोष्टी नाहीत. मी प्रत्येक गोष्ट जी सांगतो ती जर इम्प्लिमेंट केली तर गॅरंटेड ही आम्ही पेपरवर लिहून देतो, तुमचा फायदा होईल. म्हणजे काय असतं, आता आपण जर कंपनीत एखाद्या कामाला लागलं किंवा एखादी सरकारी नोकरी असेल, मित्रांनो, तिथं पगार उद्या आपण काम करू का, आपल्याला इन्कम मिळेल का, गॅरंटी आहे का? कारण माणूस हा नैसर्गिक आहे, उद्या काही घडू शकतं. आणि जर गॅरंटी नसेल तर गॅरंटी घेतली पाहिजे. तर काय होतं, ही गॅरंटी घेत नाहीत, पण आता ही गॅरंटी फुकट मिळते. जसं आपण घरामध्ये वस्तू
ठेवतो त्याला कुलूप लावतो ना, दारावर दार लावतो. कशासाठी? त्याच्या सुरक्षिततेसाठी, त्याच्या सिक्युरिटीसाठी लावतो ना, ते चोरून जाऊ नये, कोण निघू नये म्हणून. मग ज्यांनी पैसे कमवले त्याची सिक्युरिटी आपण घेत नाही, आणि घेतली तर छोटीशी घेतो. बरं, ही सिक्युरिटी फ्री मिळते. जसं आपण गोदरेजचं कुलूप आणलं 1,000 रुपयाला आणि साधे 100 रुपयाला. मग काही काही लोक गोदरेजचं का लावतात? कारण सिक्युरिटी आहे. पण त्याला जास्त पैसे मोजावे लागतात, आणि ते पैसे काही दिवस वापरल्यावर लॉक खराब होतं ना, दरवाजा खराब होतो, कॅमेरे खराब होतात, वॉचमॅनला पगार देतो परत मिळत नाही. म्हणजे इथं तुम्हाला चार्जेस असतात सिक्युरिटीसाठी. इथं सिक्युरिटी तर मिळते आणि इन्कम पण मिळतं. म्हणजे किती ब्रँड आणि किती ग्रेट प्रॉडक्ट आहे मित्रांनो. फक्त ती समजणं गरजेचं आहे. बरं, ही फ्री ऑफ चार्ज सिक्युरिटी मिळते मित्रांनो, आणि लिक्विडिटी आहे, पैसे वापरता येतात. दुसरी गोष्ट आपली बचत होते. नाहीतर आपण हे जर नाही प्लॅन केलं तर आपले पैसे खर्चून जातात, संपून जातात. पैसे कमायच्या वेळी पण संपून जातात. खाडकन जाग येते की आपल्या आयुष्यात आपण काही केलं नाही. मित्रांनो, कर्मामध्ये फार मोठी ताकद आहे. ते कर्म चांगलं आहे का नाही हे दुसऱ्या ज्या चांगल्या व्यक्तीकडनंच आपण तपासून घेतलं पाहिजे. जसं पेपर आपण आपला तपासतो का? आपलाच जर पेपर आपण तपासला तर आपल्याला चूक दिसणारच नाही, आपलेच उत्तरं खरे यायची वाटतील आणि आपण मार्क पण देऊ. तसं आपलं जी काम आहे ना, कोणी तर चेक केलं पाहिजे, आणि कोणाकडनं तर चेक करून घेतलं पाहिजे. आणि अशा व्यक्तीकडनं घेतलं पाहिजे की ज्यांनी आयुष्यामध्ये काहीतरी केलेलं आहे, ज्ञान आणि पैसा घेतलेला आहे, अशा व्यक्तीकडनं घेतलं पाहिजे. आपण काय करतो, सल्ला चुकीच्या माणसाची घेतो. सगळं ऐकतो खरं, जसं लग्नाची तारीख काढली जाते आणि त्या टायमिंगला लग्नच लागत नाही. म्हणजे तसंच होतं. आपण सल्ला तर घेतात आमच्याकडनं, परंतु आपल्या मनानं काम करतात, किंवा कुणाचं तर शेजारा पाजारा नातेवाईक कुणाचं तर ऐकून आपण प्लॅनिंग करतो आणि ते फसतो. मग आता बघा, दरवर्षी नवीन नावं बदलू कंपन्या येतात, मार्केटमध्ये फसवतात, आणि लोक सफर होतात, बळी पडतात. त्याचं कारण आहे की प्रत्येकाला काय वाटतं, जास्त फायदा कुठं मिळेल. मित्रांनो, श्रीमंत लोकाला आहे ना, जे श्रीमंत लोक आहेत त्यांना आपले पैसे सुरक्षित राहावं असं वाटतं, म्हणून तर स्विस बँकेत पैसे ठेवले. तिथे स्विस बँकेत इंटरेस्ट रेट नाही, परंतु काय, सिक्रेट आणि सेफ, गुप्त आणि सुरक्षित व्याज नाही. म्हणजे कुणाला नाही सांगितलं पाहिजे. बरेच लोक, पैसेवाले लोक सांगतात का, इन्कम टॅक्सची धाड पडली तर सुद्धा पैसे सापडत नाही. आणि मध्यमवर्ग आणि कमी उत्पन्न गटात आपण किती मोठेही दाखवलं जातं. जसं मोठमोठ्या कार घेतल्या जातात, काही बेंटेक्सची ज्वेलरी वापरली जाते. म्हणजे श्रीमंत दाखवण्यासाठी पैसा खर्च केला जातो, आम्ही किती मोठे आहेत. मित्रांनो, तशानं मोठं होत नाही, ते वेस्टेज पैसा जातो आणि सवय लागते. जसं ते बेंटेक्स आहे, बेंटेक्सचा 1 रुपया तर परत मिळतो का? सोनं मोडल्यावर पैसे मिळतात का नाही? भलं कमी असू द्या, पण त्याची किंमत आहे. म्हणजे आपली अशीच किंमत आपली संपून जाते. आपण मेहनत करतो आणि अशामध्येच आपले पैसे जातात. आता बरेच व्यक्ती काम रेग्युलर करत नाहीत, कामाची क्वालिटी वाढवत नाहीत, किंवा काम जास्त करत नाहीत, किंवा खर्चावर नियंत्रण आणत नाही. ही गरिबी होण्याची कारणं आहेत मित्रांनो. कारण काय, सतत काम केलं पाहिजे आणि क्वालिटी काम केलं पाहिजे, आणि आपण कुणालाच फसवलं नाही पाहिजे. बऱ्याच व्यक्तीला वाटतं हा काळ असं प्रामाणिकपणे इमानदारीने वागून जमत नाही. मित्रांनो, हे गलत आहे. काय होतं, सवय लागते तुम्हाला. जसं गुटखा, तंबाखू, दारू पिणं, गोवा खाणं, हे कुठलाही माणूस आईच्या पोटामध्ये असताना शिकत नाही. जन्म झाल्यावर कुणाचं तर बघून शिकतो. फक्त वाईट गोष्टी माणूस लगेच अनुकरण करतो, आणि चांगल्या गोष्टीला जास्त वेळा सांगावं लागतं, आणि सवय लावून घेतली पाहिजे. आता बघा, काही व्यक्तीला तर, आता मी स्वतः कुठलंच व्यसन करत नाही, बडीशेप सुपारी पण खात नाही, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. पण काही लोकाला तंबाखू खाल्ल्याशी जमत नाही, गुटखा खाल्ल्याशी जमत नाही, दारू पिल्याशी जमत नाही. हे सवयी आहेत. आपण सवयी चुकीच्या लावून घेतो, आणि चुकीच्या सवयी चुकीच्या माणसाकडनं लागतात. म्हणून नेहमी चांगल्या माणसात बसलं पाहिजे, त्यांच्या सहवासात राहिलं पाहिजे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जीवन जगलं पाहिजे. आता मी नेहमी व्हिडिओ पाठवतो, बचत करा, LIC टच करा. माझ्या स्वतःच्या 46-56 पॉलिसी आहेत. मित्रांनो, मी असं का सांगतो, कारण माझा स्वतःचा विकास झालेला आहे, डेव्हलपमेंट झालेलं आहे. तसं तुमचं पण व्हावं इच्छा आहे. आता एवढं सांगून जर तुम्ही नाही ऐकलं तर माझं काय नुकसान आहे. मी समाजकार्य करतो आहे. समजा तुम्ही माझं नाहीच ऐकलं तर माझं काही नुकसान नाही, तुमचं नक्की आहे, फक्त वेळ आलेली नाही. जसं एखादा विद्यार्थी अभ्यास करतो आणि एखादा करत नाही, काही दिवसानंतर कळतं ना खरं खोटं. अभ्यास करतो त्याला नक्की न्याय मिळतो, आणि जे करत नाही त्यांना नक्की नुकसान होतं. म्हणजे मित्रांनो, काय आहे माहिती आहे का, आपल्या कर्म तपासलं पाहिजे रोज, आणि कर्म कसं क्वालिटी राहील हे आपण बघितलं पाहिजे. एखादा चुकीचं करत असेल त्याच्याकडे आपण लक्षच द्यायचं नाही, कारण त्याच्यावर विचार करत बसण्यापेक्षा आपण चांगला विचार केला तर आपला नक्की फायदा होईल. कारण चुकीच्या माणसाकडे बघितलं तर आपल्याला पण सवय तशी लागते. जसं
काही लोक एकमेकाचा गुटखा दारू समजा हे काय होतं तंबाखू हे बघून आणि त्यांच्या सहवासात राहून ते थोडं थोडं खाऊन शिकतात. तर ते आपण सवयी चांगल्या लावून घेतल्या पाहिजे. तेच आपली संपत्ती आहे. शरीर स्वच्छ राहतं, पैसे वाचतात आणि बचतीची सवय फार गरजेची आहे मित्रांनो. कारण तुम्हाला मी सांगतो आपल्या जीवनामध्ये जे आपले खर्च असतात, मुलांचं शिक्षण, मुलींचं लग्न, अचानक इमर्जन्सी येते आणि एक दिवस आपण पैसे कमायचं बंद होतं. त्यावेळेस आपले मुलं सांभाळतील का गॅरंटी नाही. आता आश्रमाची संख्या वाढत आहे. हे लोकसंख्या वाढल्यामुळं काय माणसाचं महत्त्व कमी झालेलं आहे. आता प्रेम आहे का बघा पूर्वीचं का. ह्याचं मेन कारण आहे, बेसिक आहे कारण. बाकीचे कारणं हजारो असतील परंतु लोकसंख्या वाढ हे मेन कारण आहे मित्रांनो. कारण जसं कुठलीही अर्थशास्त्राचा नियम आहे मित्रांनो, कुठलीही गोष्ट जास्त होते त्यावेळेस त्याचा भाव कमी होतो, त्याचं व्हॅल्युएशन कमी होतं. जसं आपला रुपया घसरतो ना, म्हणजे आपलं चलन वाढलेलं आहे त्याच्यामुळे घसरतो. तसंच आहे कांदे बटाटे जास्त पिकले तर काय होतं, त्याचा भाव कमी. तसंच माणसाचा भाव कमी झाला आहे कारण माणसाचं पीक सगळीकडे वाढलं आहे. आपली भारताची लोकसंख्या जगात नंबर 1 झाली. ही मी जे काही गोष्टी का सांगतो ह्या त्या गोष्टीला कसं आहे बेस आहे, त्या गोष्टीचा पॅरलल आहे त्या गोष्टी. ह्या गोष्टी समजल्यावर तुम्हाला ते गोष्टी समजतील. तसं लोकसंख्या वाढवली कुणी, आपणच वाढवली. 1-1 डझन होती पूर्वी. बरं ह्याने भविष्याचा विचार केला नाही, तात्पुरता विचार केला. पूर्वी 1 डझन, अर्धा डझन, 6, 8, 10 असे सतत अपत्य राहायचे. बघा तुम्ही 10-20 वर्षाचा काळ काढा, आजसुद्धा खेड्यापाड्यात जावं, आजसुद्धा काही समाजामध्ये जावं. कारण एज्युकेशनचा अभाव असतो आणि फ्युचरबद्दल त्यांचं प्लॅनिंग काही नसतं. भविष्याबद्दल त्यांची विचार करण्याची क्षमता उदासीन असते, त्यांना महत्त्व कळत नाही आणि ते चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात येत नाहीत. ते मी नेहमी सांगतो कलेक्टर आणि बिगारी काम करणारा मैत्री कधीच होऊ शकत नाही मित्रांनो. मैत्री होण्यासाठी लेवल लागते त्याला, ज्ञानाचं आणि पैशाचं. मग काही वर्गात आता मी नेहमी सांगतो पिंपळे सौदागरमध्ये जाग्याचा रेट आणि झोपडपट्टीत जाग्याचा रेट का फरक आहे. जमीन तीच आहे, निसर्गाचीच आहे, कारण तिथं राहणारे लोक, लोकेशन, त्याच्यावर त्याचं व्हॅल्यू वाढतं. तसं तुम्ही कुणाच्या सोबत राहता, कुणाच्या विचाराखाली तुम्ही जीवन जगता, त्याच्यावर तुमचं भविष्य आहे. जसं एखाद्या मंदिरामध्ये गेलं आपण तर सगळे जप करतात देवाचं, करतात का नाही वातावरण. आणि चोरसुद्धा तिथं टाळ्या वाजवतो, नामस्मरण करतो. बाहेर आल्यावर तो विचार बदलते त्याचे. आणि जर भक्तीचे विचार केले तर काय त्याच्या जीवनात परिवर्तन होईल. म्हणजे काही लोक आता आमचं ऐकूनसुद्धा व्हिडिओ ऑडिओ काही लोक चुकीचं वागतात. म्हणजे काय होतं, आमचा प्रयत्न आहे तुम्हाला ट्रॅकवर आणण्याचा, सुधारवण्याचा. परंतु काही लोक आता बघा ना, LIC ऑफ इंडियामध्ये मी गेली 25 वर्ष झालं काम करतो मित्रांनो. कित्येक जणाला आम्ही चांगले प्लॅन दिलेले आहेत, ते प्लॅनच चालवत नाहीत, पैसे भरत सोडून देतात. म्हणजे काय होतं, तुम्हाला चांगल्या मार्गाला लावल्यावर सुद्धा तुम्ही त्या मार्गाने चालत नाही किंवा टिकवत नाही, हे दुर्दैव आहे मित्रांनो. आणि ह्याचा नुकसान तुम्हालाच होणार आहे, फक्त वेळ आलेली नाही. आता व्हिडिओ ऐकतात काही जणांना, आता जास्त लॉंग व्हिडिओसुद्धा ऐकायला वेळ नाही. म्हणजे चांगलं ऐकायला वेळ नाही, करायला वेळ नाही आणि करत नाहीत आणि म्हणूनच प्रॉब्लेम आहेत. प्रॉब्लेम आपल्यापाशीच आहे मित्रांनो. म्हणजे जसं तुझं आहे तुझं पाशी जागा चुकला अशी म्हणतो ना आपण, आपलं कुठं तर जागा सोडून देतो आपण, जी चांगली जागा असते ती, आणि परत आपण सगळ्याला दोष देतो. तर मित्रांनो मोठे लोक कधीच फसत नाहीत, कारण त्यांना लालच नसतं. असलं तर ते खऱ्यानं असतं. आता बघा नेहमी सफर होतात हे बँका जी बुडतात, मल्टी मार्केटिंग कंपन्या, ह्याच्यात तुम्ही सर्वे करा. जनरल जास्त, मी म्हणत नाही 100%, पण पर्सेंटेज जास्त मिडल आणि लोअर क्लासचं असतं. तर त्यांना वाटतं कुठून तर जास्त पैसे कसे मिळतील. आता मी गेली 25 वर्ष झाले LIC ऑफ इंडियामध्ये काम करतो. आम्ही जातो ना मार्केटमध्ये, जास्त व्याज देणारे, जास्त फायदा देणारे प्लॅन सांगा म्हणतात. आता फायदा सगळ्यातच असतो, परंतु अपेक्षा कशी असते, आणि हीच अपेक्षा आपल्याला भविष्याला प्रगतीला अडसर असते. मित्रांनो केल्यावर सगळी गोष्ट होते, परंतु आपली मेहनत करायची तयारी असते, चांगल्या विचारानं जीवन जगण्याची तयारी असते, गरजेची आहे. जर आपण चुकीचा विचार घेऊन जर ॲक्टिवेशन केलं तर नक्की आपलं नुकसान होतं. मग काय होतं, आपण काय करतो, मार्केट काय चाललं आहे. आता आपल्या FDवर आपल्याला प्रत्येकाला वाटतं, आपले फिक्स बँकेत जे आपण FD करतो LIC कुठं पण पैशावर जास्त व्याज मिळावं वाटतं आणि आपल्याला लोन कमीमध्ये मिळावं वाटतं. असं होतं का? कधीच होत नाही. आता बँका जी घेतात FDला 7% रेट आहे आजचा, तो नेहमी फ्लेक्झिबल असतो, बदलत असतो, आणि लोनला 12%, 15%, 14% आहे. आता ते मधला जी मार्जिन असतो ना त्यांचा, कोणीही तोटा सहन करून धंदा करत नाही मित्रांनो. आणि आपल्याला वाटतं तसं करावं, असं हे आपल्या विचारामध्येच आपली प्रगती किंवा अधोगती दडलेली आहे. आपण जे चुकीचा विचार करतो आणि परत ॲक्शन पण घेतो आणि आपण कंटिन्यू करतो. आता मी गेली 20-22 वर्ष झालं मला, आज मी फ्री झालेलो आहे.
20-22 वर्ष मला खूप त्रास होता. कारण 50,000 रुपये एका बँकेने लोन दिलं होतं. मी माझ्याकडं ITR होते, गव्हर्नमेंट गॅरंटर होते, सगळं काही होतं. परंतु मला गलत ठरवलं बँकेनं की तुमचा बिझनेस आहे, तुमचं काही खरं नाही. मित्रांनो, खरं किंवा खोटं हे भविष्यच ठरवत असतो. फक्त आपलं प्रामाणिकपणे कार्य करायचं आणि इमानदारीनं, आणि आपण आपल्याला फसवायचं नाही. सर्वप्रथम प्रत्येक माणूस स्वतःला फसवतो, नंतर जगाला फसवतो. चुकीचं कार्य करताना काय होतं, चुकीचं कार्य केलं तात्पुरता फायदा मिळतो, परंतु भविष्य उद्ध्वस्त होतं. हे रावणाचं उदाहरण आहे मित्रांनो. रामायणामध्ये तुम्ही पहा, सोन्याची लंका होती, एवढा विद्वान होता, एवढा भक्ती करणारा, देवाकडनं अमरत्वाचं वरदान घेतलं होतं, म्हणजे मरणारच नव्हता. मग एवढं असून एवढं गेलं कसं? कारण चांगलं चालत चालत क्रॉस चाललं. आता सुद्धा आमच्याकडे LICच्या पॉलिसी काढल्या जातात, परंतु भरतच नाहीत. आणि ॲग्रीमेंट असतं मित्रांनो, ॲग्रीमेंट असतं आणि परत म्हणतात पैसे का दिले नाहीत आमचे. पूर्ण पैसे मिळत नाहीत ना. 1 लाख भरले ते 30,000 मिळतात. मग परत वादावादी करतात. म्हणजे चांगल्या गोष्टीचा आपण वाद करतो आणि चुकीच्या गोष्टीला हायगाई नाही. ह्यामुळंच बरबादी होते मित्रांनो. जसं मी म्हणलं ना, आता लोकसंख्या वाढलेली आहे. भारताची लोकसंख्या जगात नंबर 1 आहे. मला सांगा, लोकसंख्या वाढल्यावर अनेक प्रश्न निर्माण होतात. आणि आज आहेत का नाही? आज नोकऱ्या नाहीत, पगार नाही, परमनंट नोकऱ्या नाहीत, सरकारी नोकऱ्या नाहीत, व्यवसायामध्ये कॉम्पिटिशन आहे. बघा ना, कित्येक व्यवसाय, भाजीवाले, किराणावाले, कपडेवाले, सगळे व्यवसाय स्पर्धा आहे. रिक्षाच्या धंद्यामध्ये, ट्रान्सपोर्टमध्ये, सगळं कुठंही जावा तुम्ही, पगार 15,000 ते 20,000च्या वर मिळत नाही. आणि लिव्हिंग कॉस्ट, जगण्याची किंमत वाढली का नाही? आज वडापाव 20 रुपयाला आहे, चहा 10 रुपयाला, 15 रुपयाला आहे. मग हे झालं का? हे 20-30 वर्षापूर्वी केलेलं फळ आहे. जेव्हा माणूस मेहनत करतो ना, तेव्हा रिझल्ट यायला वेळ लागतो. जसं परीक्षा जूनपासून अभ्यास करतो, मार्च-एप्रिलमध्ये परीक्षा होतात आणि जूनमध्ये परत निकाल लागतो. ही सायकल आहे मित्रांनो. पेशन्स ठेवले पाहिजे. आज पेशन्स नाहीत लोकांना. LICच्या पॉलिसी 45 वर्षाचा टर्मची पॉलिसी दिलेली आहे एका डॉक्टरला. आज घेतात का 45 वर्षे? 45 वर्षाचा टर्म म्हणल्यावर अटॅक केली एखाद्या व्यक्तीला, सांगितले. आज 5 वर्षाचा पाहिजे, काही काला 2 वर्षाचे पाहिजे, आणि भरपूर पैसे पाहिजेत. मग म्हणून ते म्युच्युअल फंड SIPमध्ये पैसे टाकतात. तिथं दाखवले जातात. कारण काल काय घडलं हे कुणी दाखवू शकतं ना. आज काय घडणार आणि उद्या काय घडणार कुणी दाखवू शकतं का? आणि ते खरं असेल का? हे सत्याचा विसर पडलेला आहे मित्रांनो. काय होतं, क्वालिटी राहत नाही. जसं लोकसंख्या वाढल्यामुळे काय चांगले विचार लोकांना पटत नाही आणि केले जात नाहीत. कारण प्रत्येकाची धडपड आहे की मला कुठून काय जास्त मिळेल. बघा, आता पूर्वी लोक मी पाहिले खेड्यापाड्यामध्ये 20-20, 25-25 वर्षे एका शेतकऱ्याकडे लोक काम करायचे नोकर म्हणून. आता टिकतात का लोक? मला सांगा. आता तर कामच करत नाहीत लोक जास्त. कारण गव्हर्नमेंटचं जे रेशनचं धान्य, स्वस्त धान्य मिळतं ना, कारण सरकार मदत करतं की तुम्हाला प्रगती व्हावी तुमची म्हणून, पण त्याचा दुरुपयोग केला जातो. आता सरकारचं स्वस्त धान्य मिळतं ना, त्याच्यावर लोक कामच करत नाहीत. म्हणजे काय होतं, सरकार काय करतं, तुम्हाला मदत करतं सुधारण्यासाठी, परंतु तुम्ही त्याचा दुरुपयोग करता. म्हणजे काय, खेड्यापाड्यात बघा आता मजूर मिळत नाहीत. काम भरपूर आहेत पण काम केलं जात नाही. आणि अपेक्षा कशा असतात, जास्त पैसे मिळावं. मित्रांनो, क्वालिटी असेल तर पैसे मिळतात. जसं आपण एखाद्या डॉक्टरला 2,000 रुपये फीस देतो आम्ही, मी स्वतः दिलेले आहे. आणि 8 दिवस 15 दिवस अगोदर नंबर लावा लागतो जाऊन. आणि असं एक पुण्यामध्ये डॉक्टर आहे, फक्त 10च पेशंट घेतो मित्रांनो. मी स्वतः माझ्या मिसेसला घेऊन गेलो होतो. 10च पेशंट घेतो. 100 जरी आले तर 10च घेतो, आणि ते पण सकाळी जाऊन नंबर लावावं लागतं. मग ही क्वालिटी आहे मित्रांनो, आणि रिस्पेक्ट पण असतो त्यांना. जसं क्वालिटी आज राहिलेली नाही, क्वालिटी जपली पाहिजे मित्रांनो. आपल्याला जर जीवनामध्ये सगळं काही कमवायचं असेल, मान सन्मान, पैसे, तर आपल्याला गुणवत्ता सुधारावीच लागेल. स्वतःच्या हितासाठी आहे, परिवाराच्या हितासाठी आहे, देशासाठी आहे, समाजासाठी आहे, राष्ट्रासाठी आहे. आणि क्वालिटी आज जपली जात नाही मित्रांनो. आम्ही आता तरुण वर्गामध्ये जातो, IT पार्कमधले, त्यांना LIC तर महत्त्व पटतच नाही मित्रांनो. LIC म्हणजे फाउंडेशन आहे जीवनाचं. तुम्ही जे आज सगळं गरजा आहेत, तुमच्यावर जबाबदारी आहेत ना, तुम्ही कर्ज काढलं आहे 2 व्हीलर 4 व्हीलरसाठी, फ्लॅटसाठी, अनेक फ्रीज, TV, मोबाईल सगळं काढलेलं आहे. तुम्हाला अपत्य आहे, 1-2 मुलं आहेत, हे सगळं जी बेस आहे ना, त्याचा इन्शुरन्स ही बेस आहे मित्रांनो. कारण इन्शुरन्सच शेवटी तुमच्या मदतीला येणार आहे, दुसरं कोणीच येऊ शकत नाही. कारण इन्शुरन्स हे लाईफचा असतो मित्रांनो. आता तर 5 वर्ष भरा, 10 वर्ष भरा, आयुष्यभर गॅरंटी देतो आपण. पूर्वी असं प्लॅनमध्ये नव्हतं. पूर्वी लाईफ टाईम गॅरंटी नव्हती मित्रांनो. पूर्वी 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्षे, म्हणून तर टर्म जास्त घेत होते. मी 45 वर्षाची टर्मची पॉलिसी विकलेली आहे. कारण जेवढा टर्म तेवढी सिक्युरिटी आणि तेवढा बोनस. आता तसं नाही, लाईफ टाईम आहे. कारण प्रॉडक्ट इतकं चांगलं आलेलं आहे, परंतु त्याचं महत्त्व कळायला तयार नाही.
आता आम्ही बघतो ना, रोज आम्ही भेटतो लोकांना, लोक टाळाटाळ करतात. त्यांचीच मुलं असतात, त्यांच्या शिक्षणाला पैसे लागणार आहेत आणि तेच टाळतात. जसं शेतकऱ्याने पेरणी करायला उशीर केल्यावर काय होईल, फायदा होईल का तोटा होईल? तसं जमिनीत बीज टाकलं की ते उगवायला लागतं आणि ते वाढायला लागतं आणि ती इन्क्रीज होतं आणि एक दिवस फळ देतं. तसंच आहे, तुम्ही पैसे पटकन टाकले पाहिजेत. विचार कशाला करायचे चांगल्या गोष्टीसाठी? गोवा गुटखा दारू खाताना पिताना वाईट गोष्टी करताना लोक विचार करत नाहीत. हेच कलियुग म्हणतो आपण आणि ह्याच्यासाठीच मी हे व्हिडिओ बनवतो आहे. चुका टाळल्या पाहिजेत, चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत. आपण काय करतो, चुका वाढवतो आणि खरं आहे म्हणून परत दुसऱ्याला सिद्ध करून दाखवतो. आता बरेच गुन्हेगार आहेत ना, गुन्हेगार कोर्टात जाताना वकील लावतात, हे करतात, गुन्हा तर करतात, परंतु शेवटच्या स्टेजला निकाल दिल्यावर मग त्यांना मान्य होतं, तोपर्यंत नाही. हे सगळं एवढं प्रोसेस काय केली? पहिली गोष्ट, मनामध्ये जे चुकीचे विचार आहेत ना, त्याला तिथंच थांबवलं पाहिजे, ते नष्ट केले पाहिजे. त्याच्याविषयी तुम्ही प्रोग्रेस नाही केली पाहिजे, त्याची ॲक्शनच नाही केली पाहिजे. नजर आणि मन विचार करतं ना, आणि नजर, दृष्टी आणि मन हे साफ ठेवलं पाहिजे. तुमचा नक्की विजय होईल, तुमचा जय जयकार होईल, तुम्हाला मान सन्मान मिळेल, पैसा मिळेल, सगळं काय मिळेल. पेशन्स ठेवा, उशीर होईल नक्की. आता काय असतं, जे श्रीमंत लोक आहेत ना आणि गरीब लोक काय होतं, तुलना करतात. आता मला सांगा, त्यांनी भरपूर दिवस घालवले आहेत म्हणून ते हे स्टेजला आलेत. आपण काय करतो, लगेच कम्पेअर करतो. मग चुकीचा मार्गाचा वापर करतात बरे लोक, चोऱ्या करतात, काय दरोडे टाकतात, अपहरण, आता काय चाललं आहे बघा ना, किंवा नशेच्या आहारी जाणं. हे सगळ्या गोष्टी का घडतात? कारण काय होतं, विचार येतात मनामध्ये. पहिलं कुठल्याही गोष्टीचा मनात विचार येतो पहिलं सर्वप्रथम. त्या विचाराला आपण प्रोमोट करतो, ती चांगलं आहे म्हणून पुढे ढकलतो आणि त्याचे ॲक्शन करतो, प्रगती करतो. आणि काही लोक त्याच्यात एक्सपर्ट बनतात. बघा ना, जे चुकीचं काम करणारे लोक त्याच्यात एक्सपर्ट असतात. आता काही दारू पिणारे लोक एक काय पॅक 2, 3, 4 कारण त्याच्यात एक्सपर्ट होतात. तर चुकीच्या गोष्टी एक्सपर्ट होणे. आता सरकारने कायदा, मला सांगा, दारू बंदी आहे, गुटखा बंदी आहे, तरी खाल्लं जातं, विकलं जातं. आणि ते सरकारला परवानगी का द्यावं लागते? कारण लोकांची मागणी आहे. सरकार चलतं कशावर? लोकांच्या मतावर. लोकांचं मतदान मिळालं. जसं आता लाडकी बहिणीला पैसे दिले, सरकारला पण वोटिंग पाहिजे ना. मग सरकार लोकांच्या मनाप्रमाणे चालतं. मग लोकांनीच विचार केला पाहिजे समाजाने की चांगलं काय आणि वाईट काय. आता जसं मी म्हणलं, शाळा कॉलेजमध्ये मारायचं नाही, नापास करायचं नाही, शिक्षा करायची नाही शिक्षकांना, हे कायदे काढलेत ना. पूर्वी होते का असे? पूर्वी तर शिक्षकांना जर मारलं आणि घरी येऊन सांगितलं तर आईवडील परत मारायचे, म्हणून मुलं सांगतच नव्हते. आता तसं नाही राहिलेलं. शिक्षकाने जरी मारलं तर लगेच आईवडील जातात, शिक्षकाला दमदाटी करतात. मला सांगा, चांगल्या गोष्टीला सगळीकडे विरोध आहे. जसं हेल्मेटचा कायदा आहे, हेल्मेटची कृती समिती आहे नको म्हणून. हेल्मेटमुळं डोक्याचं संरक्षण होतं का नाही? म्हणजे आत्ता काय चाललेलं आहे, सगळे हुशार आहेत, ज्ञानी आहेत, आम्ही कुणालाच नाव ठेवत नाही, परंतु चुकीच्या गोष्टीला आपण प्रोमोट करतो किंवा ती कंटिन्यू करतो किंवा त्याच्यात वाढ करतो. त्याच्यामुळेच आपण अडकून जातो. पहिले सर्वप्रथम आपण शेवटी अडकतो ना. जसं एखादा गुन्हेगार निकाल लागल्यावर त्याला सजा होती ना, म्हणजे साक्षी पुरावे अनेक गोष्टी, त्यात पण मिलावट केली जाते, तो भाग वेगळा आहे. आपल्याला तेवढ्या डीपमध्ये जायचं नाही. काय खरं खोटं केलं जातं तिथपर्यंत जायचं नाही. परंतु ह्या गोष्टी सर्रास घडतात ना. मग लोकांना न्याय का मिळत नाही? आता प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम वाढत का चालले? त्याचं कारण आहे कारण लोकसंख्या मेन आहे. आणि लोकसंख्या जर ठीक आहे वाढली ती वाढली, पण वाढल्यानंतरसुद्धा ते नीट लोक चालत नाहीत. तात्पुरत्या गोष्टीला महत्त्व देतात आणि परमनंट गोष्टीला डिलीट करतात. मला सांगा, आता शिक्षण चांगलं शिकल्यावर फायदा होतो का नुकसान होतं? मग एवढ्या सुविधा असून आता टेक्नॉलॉजी एवढी आहे. आता मोबाईल आहे, इतकं नॉलेज आहे मोबाईलमध्ये, पण चांगलं घेतलं जात नाही. चुकीचं ज्ञान घेऊन ते इम्प्लिमेंट केलं जातं. मग आपण उद्ध्वस्त होतो ना मित्रांनो. बचत करायला पाहिजे. आणि LIC पेंड्यामध्ये का करायचे? कारण ही सरकारची संस्था आहे, धोका नाही, भीती नाही. 1 वर्षानंतर पैसे वापरतात. जसं मी म्हणलं ना, घराला आपण कुलूप लावतो, दारावर दार लावतो, हे खर्च आहे ना सिक्युरिटीचा. गाड्याला ब्रेक लावतो, कॅमेरे लावतो, वॉचमॅन ठेवतो, हे सिक्युरिटी तर फुकट मिळते. आणि लाँग टर्म घेत नाहीत बरेच लोक. लाँग टर्म घेतल्यामुळे काय होतं, बोनस जास्त मिळतो. आता तर असा प्लॅन काढलेला आहे, लाँग टर्म ऑटोमॅटिक होतो. शॉर्ट टर्म भरा, लाँग टर्म गॅरंटी, लाँग टर्म बोनस, लाँग टर्म पैसे, सगळं लाँग टर्म. आमच्याकडे आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन, पैसे काढून वाढतात. हे सगळं एवढं गोल्डन असून ह्याचा विसर का? कारण काय, ही लोकशाही आहे मित्रांनो. मी तुम्हाला चांगलं सांगू शकतो. किती करायचं, किती दिवस टिकवायचं, हे तुमचा मुद्दा आहे. आणि त्याची फळं पण तुम्हाला आहेत आणि त्याच्यापासून तुम्हाला बेनिफिट आहेत. आणि शेवटी कळून उपयोग होत नाही मित्रांनो. कुठलीही गोष्ट वेळेच्या अगोदर समजली तर त्याचं फायदा होतो, नुकसान टाळता येतं आणि फायदा होतो. आणि इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे.
आपण चुकीच्या माणसासोबत जर वावरत असेल, त्याच्या ऐकत असेल, त्याच्या सान्निध्यात असेल, तर आपलं नक्की नुकसान होतं. जसं मी म्हणलं ना, जागेची किंमत, जागा तेच आहे, जमीन तेच आहे. पिंपळे सौदागरला जागेचा रेट काय, झोपडपट्टीत बालाजीनगरच्या झोपडपट्टीत जागेचा रेट काय? असं का? कारण लोकावर असतं, लोकेशन. इथं लोक मोठी आहेत, पैसेवाले, नॉलेजेबल पर्सन आहेत, आणि इथं अज्ञानीत. आता लोक, मला सांगा, आता सरकारने काल परवा पेपरला पण वाचलं मी, सरकार आता झोपडपट्ट्या करू देणार नाही. कारण काय करतात लोक, ठीक आहे गरिबी ही वाईट नाही, परंतु विचार ब्रँड ठेवले पाहिजे. ठीक आहे, आपण गरिबीत असो, मी पण गरिबीत होतो, पण माझी सुधारणा कशी झाली, विचार असतात, विचार, आणि चांगले विचार. त्रास नक्की होणार, पण घेतला पाहिजे. तर काय होतं, आपण रिकाम्या जागेवर घरं बांधतात, झोपड्या बांधतात, परत सरकार त्यांना घरं बांधून देतं. मग हे फॉर्म्युला ठरलेलं आहे ना. मला सांगा, एवढं सुविधा असूनसुद्धा मी झोपडपट्ट्याने पुण्यातल्या सगळीकडे काम केलेलं आहे. गेली 20 ते 25 वर्षे काम केले. लोक कसं करतात माहिती आहे का, व्यसनी जास्त आहेत, शिक्षण घेत नाहीत, एकमेकाचं बघून कसंही वागतात. मग काय होतं, पुढची पिढी सुधारत नाही ना. आता मी, माझे काही क्लायंट आहेत मित्रांनो, त्यांनी झोपडपट्टी सोडले, स्वतःचं घर सोडून भाड्याने देऊन दुसरीकडे राहतात. अशी किती तर उदाहरणं आहेत. त्यांनी, मग ते तिथं राहणारे लोकांचं सांगतो मी, माझा तर अभ्यास आहे. म्हणजे ते लोकांनी तिथलं घर भाड्याने देऊन दुसरीकडे भाड्याने काय घेतलं, कारण तिथून काही मिळण्यासारखं दिसत नाही त्यांना, चुका दिसतात त्यांना. आणि मग काय होतं, हे असंच राहिल्यामुळे असंच असतात. एवढ्या योजना, एवढं पैसे, घरं बांधून देऊनसुद्धा स्वच्छ ठेवत नाहीत लोक, किंवा पुढची पिढी मेहनत घेत नाही, सुधारत नाही. विचारावर माणसाचं परिवर्तन असतं, चांगले विचार आणि चुकीचे विचार. तर मला सांगायचे मित्रांनो, आपलं रोज आयुष्य कमी होत चाललेलं आहे. LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन बंद होणार आहे. 8% इंटरेस्ट आहे, 10% इंटरेस्ट आहे मित्रांनो. 8% आणि 10% सेव्हिंग अकाउंटला, बँकेतल्या बचत खात्याला कुठलीही बँक देत नाही. आणि बँका टिकत नाहीत, बऱ्याच बँका. आणि बँका बंद पडल्या तर आपले पैसे भरले सगळे संपून जातात. आपल्याला मुदल पण मिळत नाही, अशी अवस्था आहे. जसं टोरेस्टमध्ये पूर्वी जास्त व्याज मिळते म्हणून लोकांनी गुंतवणूक केली. टोरेस्ट ही ज्वेलरीची कंपनी होती मुंबईला, बऱ्याच मीडियामध्ये आपण पाहिलं असेल. परंतु आज त्यांना मुदल मिळत नाही, आंदोलनं करतात. मित्रांनो, कोण देणार? फसवणारा पैसे निघून जातो आणि सरकार कसं काय देईल? मला सांगा, प्रत्येक गोष्टीला सरकारला शक्य आहे का? एवढी पॉप्युलेशन वाढते. मला सांगा, एखाद्या ठिकाणी काही रॅली बिली निघाल तर बंदोबस्त अगोदर द्यावा लागतं, आपल्याला सगळं माहिती द्यावं लागते. एवढं सरकारवर आपण लुटून जमत नाही मित्रांनो. चूक आपली होता कामा नये. आपण सत्य मार्गानं चाललं पाहिजे. आणि LICमध्ये बचत करणं म्हणजे श्रीमंत होणं. मी सांगतो माझा स्वतःचा अनुभव, फक्त वेळ लागेल पण नक्की होणं. आणि SIP मार्केट, म्युच्युअल फंड, सोनं चांदी, घर जागा जमीन, कुठेही गुंतवणूक करा. वाईट गुंतवणूक नाही, मी कधीच वाईट म्हणत नाही, कुठलीच गुंतवणूक वाईट नसते, परंतु ते तुमच्याला ॲडिशनल बेनिफिट देत नाही. जसं आता तुम्ही मला सांगा, घराला कुलूप लावता, गोदरेजचं दारावर दार लावता, तुमच्या घरातल्या वस्तू हे वाढतात का हो? सिक्युरिटीसाठी करतो ना आपण, वॉचमॅन ठेवतो, कुलूप लावतो, गोदरेज लावतो, दारावर दार लावतो, आपण कॅमेरे लावतो, हे सिक्युरिटी आहे ना. मग आतल्या वस्तू वाढतात का? मला सांगा ना. माझा बारीक अभ्यास आहे, तुम्ही विचार करा ह्या गोष्टीवर, फार विचार करा. वाढत नाही. मग आपण LICत सिक्युरिटी देऊन पैसे वाढवतो. किती बेस्ट प्रॉडक्ट आहे मित्रांनो. आता बऱ्याच लोकांचे पैसे माहिती पण मिळत नाही, खरी सरकारला पण मिळत नाही. स्विस बँकेमध्ये पैसे आहेत, मोठ्या मोठ्या लोकांचे, राजकीय पक्षाचे आहेत, फिल्म स्टारचे आहेत, सगळ्यांचे आहेत, उद्योगपतीचे आहेत, सगळेचे आहेत. पण तिथं सिक्रेट आहे आणि सेफ आहे, म्हणजे गुप्त आहे, सांगितलं जात नाही कुणाला. आता बघा, पैसेवाले लोक कधीच मी मोठा आहे दाखवत नाहीत, उलटं ते साधं राहतात. कारण काय, समाजामध्ये जर तुम्ही दाखवलं तर लोक घेऊन जाणार पैसे. जसं नोटाजी बंडलला हातात रोडने घेऊन केल्यावर चोरांना मदत केल्यासर सहज तो घेऊन जाईल ना, घर फोडायची गरज नाही त्याला. चांदी, सोनं, काही काही लोक बघा. आणि असं एक प्रकरण घडलेलं आहे, बेंटेक्स घालून एक लेडीज जात होती, चोरानं हिसकावलं ते बेंटेक्स गंटन, आणि त्याला डुप्लिकेट दिसल्यावर येऊन त्या लेडीजला कानाखाली मारली. म्हणजे बघा चोर कुठपर्यंत आहेत. म्हणजे ते लेडीजची हालचाल काही असं आरडाओरडा केला नाही ना, मग त्याला चोराच्या लक्षात आलं की ही डुप्लिकेट आहे. ही घडलेली कहाणी आहे मित्रांनो, पिंपरीमध्ये. म्हणजे बघा, म्हणजे काय समाजामध्ये काय घडते आणि आपण कसं वागायला पाहिजे, ह्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आपल्याला प्रॉपर गाईडलाईन मिळतं. मी जे सांगतो ना त्याच्यातनं तुम्हाला माझा स्वतःचा मी विकास करून घेतलेला आहे. मी स्वतःचं डेव्हलपमेंट केलं. मला 50,000 रुपये कर्ज देणारी बँक, न देणारी बँक आज मार्केटमध्ये नाही, त्याचं लायसन कॅन्सल केले. रिझर्व्ह बँकेत लायसन कधी कॅन्सल केलं जातं? अनेक चुका जर तुमच्या दुरुस्त होण्याची शक्यता नसेल. माणूस डेथ कधी होतं बघ,
त्याच्यात काहीच राहिलं नाही तर डेथ होतं ना, शेवटचा असतो ना, शेवटची स्टेज असते. तसंच बँकेचं लायसन कॅन्सल केले, कारण इतक्या चुका आहेत की ती बँक ती सुधारण्यासारखी नाही. आणि मला आता 50 लाख रुपये लोन मिळते, 50,000 ज्यांनी दिलं नव्हतं, आता हे 50 लाख लोन मिळते. ह्याला EMI नाही, याला इंटरेस्ट रेट कमी आहे. आणि आता माझं वय वाढले, 56 एज आहे. मला सांगा, जास्त वय असलं कुठली बँक लोन देते का? मग असं का झालं? ही मॅजिक आहे मित्रांनो, आणि ही लीगल आहे, कायदेशीर आहे. आता ह्या आपण LIC ऑफ इंडियामध्ये जे पैसे ठेवतो ना मित्रांनो, त्याला टॅक्स नाही, हे सरकारपाशी पैसे आहेत. आता मला सांगा, बँकेत 1 लाखाची FD केली आणि त्याच्यावरचं जे इंटरेस्ट मिळतं ना, त्याचा TDS आहे. आता 1 कोटी जर मिळाले आणि त्याच्या 10 लाख रुपये TDS जातं, इथे 1 रुपया टॅक्स नाही, TDS नाही. बरं, दुसरी गोष्ट आहे मोर सिक्युरिटी. तुम्ही जर 2,000 भरले की 10 लाख रुपये. तुम्ही घराला कुलूप लावता, त्या वस्तू डबल होतात का? सिक्युरिटी करतो ना आपण. आणि पैसे रिटर्न मिळतात का? कुलपाचे, दाराचे, दारावर दार लावले, वॉचमॅनचे, कॅमेऱ्याचे पैसे परत मिळतात का? मग ही तर सत्य आपल्याला कळत नाही, आणि ते सांगण्याचा प्रयत्न आहे माझा मित्रांनो. एवढं डीपमध्ये मला बोलता बोलता माझा टाईम किती गेला हे मला समजत नाही, कारण सत्य कितीतरी सांगावं वाटतं, पुरावे द्यावे वाटतात तुम्हाला. परंतु तुम्ही मित्रांनो हे इम्प्लिमेंट करा. नसता ऐकून जर टाईमपास जर केलात तर तुमच्या जीवनाचा टाईमपास होईल, आणि पिढ्यानपिढ्या टाईमपास होते. म्हणूनच लोक गरीब आहेत. गरिबी श्रीमंती ही जातीवर नाही, वर्णावर नाही, प्रांतावर नाही, कशावरच नाही, हे कर्मावर आहे मित्रांनो. आणि कर्म सांगणारा व्यक्ती तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. मी जे सांगतो ना व्हिडिओ ऑडिओमध्ये, ते तुम्ही इम्प्लिमेंट करा. मी स्वतः केलेलं आहे मित्रांनो, असं मी हवेतल्या गोष्टी सांगत नाही. आणि जे प्रॅक्टिकल आहे तेच सांगतो, आणि मी स्वतः करतो इम्प्लिमेंट. चुकीच्या गोष्टी करायच्या नाही, वेळ वाया घालवायची नाही, कारण परमेश्वराने दिलेला वेळ आहे आपल्याला. आपण काही बँकेतनं आणलं नाही, दुकानातनं आणलं नाही. असं होतं का कधी माणूस मारायला लागला आणि त्याचं आयुष्य संपले, द्या 2 वर्ष अजून? आहे का? दुकान आहे का? परचेस सेलचं दुकान आहे का? मी नेहमी सांगतो, सुखदुःखाचं दुकान नाही, आयुष्य परचेस सेलचं दुकान नाही, आयुष्य विकत घ्यायचं दुकान आहे का? कुठल्या दुकानात जाऊन म्हणतो का 2 वर्ष अजून आयुष्य द्या, संपले ते? मग असं जर असतं तर पृथ्वीवर माणूस मेलाच नसता. सुखदुःखाचं सुद्धा दुकान नाही मित्रांनो. आता बरेच लोक तर बघा, आता काही वाईट मार्गाने, चुकीच्या मार्गाने लोक पैसे कमवतात. अपहरण करणारे, चोर, दरोडेखोर, येते. शेवटी त्यांना मानसिक समाधान मिळते का? सुख मिळते का? चालता चालता मृत्यू होतो त्यांचा कुठं तर गुन्ह्यामध्ये, कधी कधी काही पोलिसाच्या गोळीबारामध्ये मृत्यू होतो. म्हणजे तुम्ही दोन्ही गोष्टी कमवायच्या असेल तर फक्त LIC ऑफ इंडिया, दुसरा असू शकत नाही. आणि सुरक्षित जीवन म्हणजे इथं मानसन्मान पण मिळतो, तुम्हाला पैशाची भरमसाठ वाढ होती. कसं? टॅक्स नाही ना पैशाला, TDS लागत नाही मिळताना पैसे, आणि भीती धोका नाही. 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात. मी म्हणतो ब्रँड आहे, मला स्वतःला एवढं ह्याच्याविषयी इतकं महत्त्व पटलेलं आहे, आणि खरं आहे, आणि सिद्ध झालेलं आहे. मी स्वतः सिद्ध केलं. 56 पॉलिसी केल्यात. 56 पॉलिसी काय केलं? मला त्याचं महत्त्व आहे. बरेच लोक म्हणतात हे जर पैसे SIPमध्ये टाकले असते तर भरपूर झाले असते. मित्रांनो, भरपूर झाले असते आणि होणार, ही गॅरंटी महत्त्वाची आहे. तिथे काय चढ बी आणि उतार बी आहे. जसं समुद्राचं पाणी 2 किलोमीटर बाहेर बी येतं आणि आत बी जातं, ते एका जागेवर असतं का? आणि जर त्याच्यामध्ये जर आपण सापडलो तर काय होईल आपलं? मग लोक सुसाईड का करतात? किती लोक मला सांगा श्रीमंत झाले, दाखवा. बऱ्याच लोकांना SIP, मी वाईट नाही म्हणत, मी SIPच्या विरोधात बोलत नाही मित्रांनो. SIP वाईट नाही, करावी SIP, पण कधी LICची पॉलिसी स्ट्रॉंग करून, फाउंडेशन मजबूत. जसं 10 मजली चढवायचं असेल तर 10 मजलीचा पाया जमिनीमध्ये पाहिजे. जसं 10 मजली चढवले, 2 मजलीचा पाया, आणि 10 मजली जर वरती चढवले तर 2 दिवसामध्येच खाली येईल बिल्डिंग का कोसळतात आता? तेच कारण आहे, कारण फाउंडेशन मजबूत करा ना. मग तुम्ही SIP करा, सोनं घ्या, प्रॉपर्टी घ्या, घेऊ नये असं नाही. वाईट गुंतवणूक नाही. मी कुणाविषयी वाईट कधीच बोलत नाही, आणि बोलू पण नाही. आपल्याला काय अधिकार आहे कुणाविषयी वाईट बोलायचं? फक्त चुका जे आहेत ते आठवणीत लोकांच्या निदर्शनास आणून द्यायच्या, सांगायचे आहे की मित्रांनो, ह्या मार्गाने गेलात तर हे फायदा होईल, त्या मार्गाने गेलात तर तो फायदा होईल. आणि लोक अडचणीत काय आहेत? जसं मी म्हणलं ना, सिक्युरिटी भरपूर मिळते, मोर सिक्युरिटी, आणि पैसे पण वाढतात, आणि वापरायला पण मिळतात. असं प्रॉडक्ट दाखवा मला, जगाच्या पाठीवर कुठल्या कंपनीत आहे? मला सांगा. LIC ऑफ इंडियाने 8% आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आणला आहे, 10% आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. मित्रांनो, व्याजाचे दर घसरत आहेत. 5% होता FDला इंटरेस्ट रेट, थोडा वाढलेला आहे. ही जागतिक ज्या घडामोडी घडतात त्याच्यावर सगळं काय असतं हे, आणि जागतिक घडामोडी तुमच्या हातात आहेत का? तुमच्या जबाबदाऱ्या रोज वाढत चालल्या, आणि एका साईडला उत्पन्न, पैसे कमायचे वय कमी होतं आहे, आयुष्य कमी होत चाललं आहे, रोज का वाढत चाललं आहे? मला सांगा. मग पैसे वाढले पाहिजे का नाही सतत? आणि पैसे वाढवण्यासाठी LIC ऑफ इंडियाची दुसरी संस्थाच नाही. मला सांगा, आत्ता तर 5 वर्ष भरा, किंवा 10 किंवा 15, जास्तीत जास्त 15, आणि आयुष्यभर पैसे वाढत जातील. पूर्वी असे प्लॅन नव्हते. पैसे काढून वाढतात असं कुठं होतं का? इथं होतं.
पेपरवर लिहून देतो आम्ही, गॅरंटेड आहे, काहीच भीती नाही, धोका नाही. मार्केटची पॉलिसी असेल तर लिहून देणार नाही मी, परंतु ही LICनं सर्क्युलरमध्ये लिहिलेलं आहे, गॅरंटेड पैसे, 8% व्याज, 10% व्याज, परत इन्शुरन्स. मित्रांनो, ही संधी सोडू नका. हे आज कलियुगामध्ये मानवजातीला लढण्यासाठी एक मोठं शस्त्र दिलेलं आहे LIC ऑफ इंडियाने. हे भारत सरकारची संस्था आहे, गॅरंटेड आहे, 1 वर्षानंतर पैसे वापरतात. किती सुविधा आहेत मित्रांनो. माणूस श्रीमंतच बनतो, मी म्हणतो ना, एवढा श्रीमंत कुठंच बनणार नाही, सुरक्षित श्रीमंत आणि समाधानी पण. जसं म्हणलं, चोरांनी एवढे पैसे कमवले, शेवटी काय हाल बेहाल होतं. भरपूर संपत्ती असते चोराची, अपहरणकर्त्याची, जी गुन्हे करतात त्या लोकांकडे भरपूर संपत्ती असते, शेवटी त्यांच्या कामाला येते का संपत्ती? शेवटी त्यांचं काय होतं? चुकीच्या मार्गानं जो जाईल ना, त्याचा सत्यानाश होतो मित्रांनो. हे आपण रोज बघतोय. कितीतरी उदाहरणं आहेत सांगण्यासारखी, पण काय असतं, जास्त बोलून उपयोग होत नाही. त्याचे काही जण वेगळे अर्थ घेतात. मला सांगा, तुम्हाला क्रेडिट होतं, जसं त्या आसाराम बापू, त्यांना किती वजन होतं, मग पुन्हा का कमी झालं? बरं, आता हे सगळं आपल्याला माहीत नाही. कोर्ट कचेरी न्यायालय सगळं हे आपण जे दिसतं तेच बोलतो. मला कुणावर टीका करायची नाही मित्रांनो, परंतु कसं आहे, नेहमी ब्रँड राहू स्वतःसाठी. चांगले विचार, चांगलं कर्म, हे समाजासाठी, देशासाठी, शेजाऱ्या पाजाऱ्यासाठी, नातेवाईकासाठी, सगळ्यासाठी चांगलं आहे. परंतु हे बऱ्याच लोकांना का पटत नाही, त्याचं कारण आहे मित्रांनो. प्रत्येकजण बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. आता एखादा व्यक्ती असतो, एखादी संपत्ती बघितली त्याला कसं होतं, तो दुःखी होतो. मी म्हणायचं की दुःखी होऊ नका, आनंद घ्या. त्या व्यक्तीनं कसं काय केले त्याच्याकडनं आयडिया घ्या, तो गुरु माना. योग्य मार्गाने केलं असेल तर. चुकीच्या मार्गाने कमवणाऱ्याचं नक्की गुरु करू नका. काय चुकीच्या मार्गाने पैसे कमवतात लोक. चुकीचे काही दारूचं दुकान असतं, काही गोवा गुटखा, समाजालाही घातक असतात. अशा ज्या लोकांनी गलत मार्गाने पैसे कमवले त्याचं कधी अनुकरण करू नका, मग त्याच्यासारखाच तुमचा पण शेवट होईल. तर मला एक सांगायचे मित्रांनो, आपण नेहमी सत्य बाजूनं चाललं पाहिजे. त्याच्यात तुमचा विकास होईल, तुम्हाला भरपूर सुख समाधान मिळेल. जोपर्यंत आपल्याला ह्या पृथ्वीवर राहायचे तोपर्यंत आपल्याला फायदाच होईल आणि आपण गेल्यावर सुद्धा आपल्या पिढींना फायदा होईल. कारण ते टिकणार असतं. विचार, जसं काही लोक आता मरतात, परंतु त्यांचे विचार अजून आहेत, इम्प्लिमेंट करतात लोक. कितीतरी थोर साधू संत, देशप्रेमी लोक गेलेत, आपल्यातनं निघून गेलेत. त्यांच्या आपण जयंत्या करतो, त्यांचं सतत आपण नाव घेतो, त्यांच्या गुणाचं अनुकरण करतो ना, अजून आपल्या चुका दुरुस्त करून आपण फायदा करून घेतो ना. विचार हे मरत नसतात, माणूस मरतो. चांगले विचार असावे, ते पिढ्यानपिढ्या फायद्याचे आहेत. चुकीचे विचार असेल तर नुकसान होतं. म्हणून विचार हे कर्म करताना पहिले विचारावर कर्म होतं ना, मनात येते गोष्ट, नंतर आपण काम करतो. म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला कितीतरी उदाहरण अशी सांगतो. LIC ऑफ इंडियाची पॉलिसी म्हणजे किती ग्रेट आहे. मला सांगा ना, तुम्ही मला बोलवा, डिबेट करतो मी, किती मला सांगा ना, किती फायद्याची आहे. पण मला घराचं उदाहरण दिलं ना, घरातल्या वस्तू सिक्युरिटी केल्यावर वाढतात का? आपण वाढवतो ना पैसे सिक्युरिटी देऊन. परत घरातल्या वस्तू वापरता येतात का? दिवसेंदिवस समजा एखादी कुठली घरातली वस्तू असू द्या, TV असू द्या, कुठली घरातली कपाट असू द्या, काय पण असू द्या घरातलं, तिचं आयुष्य कमी होतं ना. त्याची जी आपण वापरतो ना, एखादं कुठलंही फ्रीज आहे, TV आहे, कपाट आहे, ते खराब होतं का नाही काही दिवसांनी, त्याची एक्सपायरी डेट येते ना. इथे एक्सपायरी डेट आहे का मला सांगा? म्हणजे आपण LICत पैसे ठेवले, मी सिक्युरिटी मिळाली, ओके. घराला जसं लॉक लावतं तसं, कॅमेरा लावतो, वॉचमॅन ठेवतो, तसं सिक्युरिटी मिळाली, दारावर लावतं, LIC सिक्युरिटी मोठी मिळाली. दुसरी गोष्ट काय होतं, आपण जे पैसे ठेवले ते वाढतात ना, आणि त्याची एक्सपायरी नाही. लाईफटाईम आहे आता, तर लाईफटाईम पैसे मिळतात. लाईफटाईम कितीतरी वेळा म्हणतो लाईफटाईम, कारण जिंदगीच्या पुढे. म्हणून तर आमची ॲडव्हर्टाईज, जिंदगी साथ जिंदगी भर. लोक आता काही लोक मला भेटतात, मार्केटमध्ये पण भेटतात, म्हणतात मरण्यासाठी पॉलिसी आहे. त्या लोकांना कळतच नाही मित्रांनो. मरण्यासाठी असतं तर हे लोकांना दरवर्षी मॅच्युरिटी आपण कुठून देतो मित्रांनो? चांगल्या गोष्टीला चुकीचं म्हणणारे आहेत लोक. तुम्हाला त्यांच्या मार्गाने जायचे का माझ्या मार्गाने जायचे, हा तुमचा मुद्दा आहे. कारण फार काळ चालल्यानंतर, फार दिवस उलटून गेल्यानंतर कळून उपयोग होत नाही. असं प्रत्येक व्यक्तीला आपल्या चुकाचं प्रायश्चित होतं, परंतु कधी? फार शेवटच्या स्टेजला, जायच्या टायमिंगला. काय उपयोग आहे? त्याच्यामुळे कितीतरी लोकांना ते तुमच्या कर्मामुळे त्रास होतो. काही दारुडे असतात, काही व्यसनी, काही चुकीचे गुन्हे करणारे लोक असतात, त्यांना खूप मानसिक त्रास होतो. काही लोक सुसाईड करतात, गुन्हे करणारे सुद्धा लोक सुसाईड करतात. मग त्यांनी जर हे एवढ्या गोष्टी पुढे जाऊ द्यायच्या नसतील तर त्यावेळेस विचार करतानाच केला पाहिजे की चांगलं काय आणि वाईट काय. मित्रांनो, LIC ऑफ इंडिया आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. 8% इंटरेस्ट, 10% इंटरेस्ट. सेव्हिंग अकाउंटला कुठली बँक 2-3% वर देत नाही.
बँक आर्टिकल गॅरंटी नाही. आयुष्यभर आपला खर्च चालू असतो, आपल्या जिम्मेदारी वाढतात. आपलं जीवन आपण कसं जगू. आज बऱ्याच लोकांना जे पैसे येऊन पैसे पुरत नाहीत, हे 99% लोकांचा प्रॉब्लेम आहे. मग मला सांगा, तुमचं इन्कमच बंद झालं, तुम्ही काय करणार. तुमच्या डोळ्यात एकच मुलं मोठी होत आहेत, तुम्ही खुशाल त्यांच्या पॉलिसी काढत नाहीत, त्यांच्यासाठी पैसे ठेवत नाहीत. आणि शेवटी मग धावपळ करायला लागतो आणि आपण कमावलेली प्रॉपर्टी स्वस्तात द्यावं लागते. घर जागा जमीन विकावं लागतं, सोनं चांदी SIPचे पैसे काढावं लागतात, मार्केट डाऊन असलं तरी काढावं लागतात. म्हणजे हे सगळे गुंतागुंत तयार होती फक्त चुकीचे कामं केल्यामुळे. LIC ऑफ इंडियाच्या भरपूर पॉलिसी, आणि ही पॉलिसी सहज मिळत नाहीत मित्रांनो. ह्याच्यासाठी कंडिशन असते. तुमची हेल्थ चांगली पाहिजे, हेल्दी पाहिजे, आजार कुठला नाही पाहिजे, आणि वय पण पाहिजे तुमचं. कधीही पॉलिसी घेता येत नाही. बऱ्याच व्यक्ती म्हणतात आम्हाला महिन्याला या, 2 महिन्याला या. मित्रांनो, हे सगळं चुकीचं आहे. पुढे आम्ही देऊ का नाही आम्हालाच माहिती नाही, कारण नियमात बसलं तरच आम्हाला देता येतं. नियमात जर बसलं नसेल, काही लोक असं मेडिकल करूनसुद्धा पॉलिसी मिळत नाही, कारण त्याच्यामध्ये त्यांची हेल्थ चांगली नसते, BP शुगर असतो. असे कित्येक लोकांचे आम्ही पैसे परत दिलेले आहेत. मित्रांनो, सांगण्यासारखं बरंच आहे, व्हिडिओ खूप लांबत आहे. तर तुम्ही LIC ऑफ इंडियाची लाईफटाईम मनी बॅक पॉलिसी घ्या. 5 वर्षे, 10 वर्षे, 15 वर्षे भरता येतं आणि आयुष्यभर पैसे मिळतात. आयुष्यभर इन्शुरन्स मिळतो. जसं तुम्हाला आता सांगितले उदाहरणं देऊन, इन्शुरन्सचं महत्त्व काय. इन्शुरन्स म्हणजे तुम्ही काम करू शकणार नाही ते करतं, आणि पैसे वाढून मिळतात. जसं घरातल्या वस्तूला आपण लॉकमध्ये ठेवलं तर ती वस्तू वाढत नाहीत. 2 TVचे 4 TV होतात का. समजा घरात तुमच्या 1 TV आहे, कुलूप लावल्यावर सिक्युरिटी केल्यावर 2 TV 4 TV होतात का. कपाटं होतात का. पण इथं पैसे होतात ना सिक्युरिटी घेऊन. कम्पेअर करा ना, तुमच्या लक्षात येईल. मग एवढं चांगलं प्रॉडक्ट आणि 1 वर्षानंतर वापरता येतात. इन्क्रीज होतात, इन्क्रीज होऊन सिक्युरिटी देतात. म्हणजे हे बेनिफिट बघा. आणि टॅक्स फ्री पैसे, गॅरंटीड, लाईफ टाईम, किती तर बेनिफिट आहेत. आणि खर्चावर नियंत्रण येतं. जे लोक पॉलिसी काढत नाही त्यांचे पैसे राहत नाहीत. ते इथं व्याज जास्त मिळतं, तिथं व्याज जास्त मिळून वेळ पण वाया घालवतात, पैसे पण राहत नाहीत, आणि पैसे कमायचे वय पण संपून जातं, आणि शेवटी म्हातारपणी सगळ्याकडनं बदनामी होते. काही समोर लोक बोलतात, काही मागं पुढे बोलतात. प्रॉब्लेम आले की सगळं आपल्याला मागचं पुढचं निघतं, सातबाराच निघतो. मग ते प्रॉब्लेम येऊ द्यायचं का नाही आपल्या हातात आहे, विचारावर आहे, कर्मावर आहे सगळं काही. मित्रांनो, बरंच काही सांगण्यासारखं आहे. माझं नाव बाळासाहेब पवार, LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. आज आता ताबडतोब फोन करा, आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन घ्या. हा प्लॅन बंद होत आहे, उशीर करू नका. आपल्याला एक शस्त्र आहे कलियुगामध्ये, हे परमेश्वराने दिलेलं शस्त्र आहे, आणि ही भारत सरकारची संस्था आहे. धोका नाही, भीती नाही. जास्तीत जास्त पैसे ठेवा आणि कर्ज काढून पैसे वापरा. कारण काय होतं, पैसे लोन आपण भरू शकतो. आता काही लोक चुकीचा विचार करतात, म्हणतात आमचेच पैसे आम्हाला व्याजाने देता का. मित्रांनो, तुमचे पैसे कितीतरी इंटरेस्ट देतो. जसं तुम्ही 2,000 भरले की 10 लाखावर व्याज देतो, आपण बोनस देतो, आणि 10 लाखच लिहून दिले ते इंटरेस्ट तुमच्या वाईट परिस्थितीत, जेव्हा तुम्ही अख्ख्या कुटुंबाला सांभाळू शकत नाही, तुमची परिस्थिती नाजूक होते, तुम्ही ह्या जीवनामध्ये काहीच करू शकत नाही, डिसॅबल होतो, डेथ होतो, डिसीज येतात, त्यावेळेस एवढे पैसे देतो. आणि आपण जर घेतले तर त्याला इंटरेस्ट थोडंफार चार्ज करतो. मग हे दोन्ही बाजू समजून न घेतल्यामुळे गैरसमज होतो, आणि गैरसमज घेऊन जीवन जगल्यामुळेच बर्बादी होती. हा शेवटचा पॉईंट आहे. बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम काय येतो, कारण चुकीच्या विचारानं खरे आहेत म्हणून चालणं. ते तपासून घेतले पाहिजे ना. जसं एखादा माणूस आजारी पडल्यावर तपासण्या का केल्या जातात. MR काढला जातो, एक्सरे काढला जातो, ब्लड टेस्ट केलं जाते, हजारो तपासण्या का केल्या जातात. आजार एकच असतो. सांगा ना मित्रांनो मला, एक आजारासाठी हजारो तपासण्या का केल्या जातात. आणि एवढ्या तपासण्यातसुद्धा कधी आजार सापडत नाही, आणि ट्रीटमेंट चुकीच्या दिशेने जातो, माणूस मरतो, तरी आपण डॉक्टरला काही करू शकत नाही, कारण अगोदर पेपरवर लिहून घेतले. मला सांगा, तुमचं नुकसान झाल्यावर सुद्धा तुम्हाला भरून मिळत नाही. आम्ही नुकसान होण्याच्या अगोदर नुकसान भरून लिहून देतो. LIC ऑफ इंडिया मेडिकलच्या पॉलिसी तुमचं नुकसान होण्याच्या अगोदर लिहून दिलं जातं, आणि ते नुकसान झाल्यावर तुमचं त्यांच्या चुकामुळे झालं तर सुद्धा तुम्हाला काही करता येत नाही. हा बघा विरोधाभास. ही खरं ज्ञान आहे. आणि इथं तुम्हाला काही नाही होतं. आणि तुम्हाला सांगा, कुठल्याही 2 रुपयाची जरी मेडिसिनची गोळी घेतली डोकं दुखण्यासाठी, तर ते परत पैसे देतो का आपण. नाही, इलाज जर झाला नाही तर मागू शकतो का. मग ते का आपण करतो, आणि ते कधी करावं लागते, ते प्रॉब्लेम आल्यावर हे अगोदर करावं. तर हाच फरक आहे, आणि हेच समजायला आयुष्य संपतं बऱ्याच व्यक्तीचं. मला सांगा, आपण पैसे पण देतो, इलाज पण करतो, पैसे पण वाढवतो, सगळं करतो, आणि तुमचे सगळे प्रश्नाचं उत्तर LIC ऑफ इंडिया. सगळे प्रश्न तुमचे तिथंच मिटलेले आहेत.
मला सांगा, डॉक्टरकडे एवढे पैसे देतो आपण, शेवटी एखादं पेशंट डेथ होतो का नाही, मग ती बिल तर माफ करतात का? मृत्यू डेड बॉडीला धरलं जातं, 1 रुपया पण सोडला जात नाही. बघा, आपण वास्तव चित्र बघा जीवनाचं. आणि आपण LICचा मृत्यूचा काय संबंध आहे? माणूस येतो आणि जातो, परंतु आपण कॉम्पेन्सेशन देतो त्या घरी. जसं डॉक्टर येऊन म्हणतो पेशंटला सॉरी म्हणतो आणि बिल घेतो, पण आम्ही 1 पाऊल पुढे जाऊन आम्ही त्या कुटुंबाला पैसे देतो. सगळे लोक डेथ झाल्यावर एखाद्या कर्त्या माणसाचा किंवा कुठल्याही माणसाचा सगळे लोक पैसे मागायला येतात. आपण पैसे द्यायला जातो, आम्ही पैसे द्यायला जातो आणि विनामूल्य काम करतो. मित्रांनो, हे सगळ्यात मोठी ट्रीटमेंट. मेडिकल ट्रीटमेंट कशावर अवलंबून आहे? पैशावरच ना. आणि पैशाचाच आम्ही करार करतो. थोडे भरून जास्त द्यायचा. 2,000 भरले की 10 लाख रुपये लिहून देतो, 10 लाखावर बोनस देतो, वापरायला देतो. काय प्रॉब्लेम आहे? हा एक मार्ग आहे मित्रांनो ह्या कलियुगामध्ये, की जेणेकरून तुम्ही आयुष्यभर सुखी समृद्ध व्हाल. दुसरा मार्गच असू शकत नाही, माझा दावा आहे. प्रूफ पण आहे माझ्याकडे, सगळे पुरावे आहेत मित्रांनो. LIC शिवाय पर्यायच नाही. कारण आत्ता मार्केटमध्ये कुठूनच पैसे परत येत नाहीत. मोठमोठ्या बँका पण बंद पडतात, मार्केटिंग कंपन्या निघून जातात. आता जी पोस्टातली RD अकाउंट काढतात लोक, काढूनही असं नाही काढावी, लिलाव BC, साधी BC, टेम्पररी गुंतवणूक करतात, परंतु लाईफटाईम खर्च चालू आहे ना, लाईफटाईम गरज आहेत ना. जोपर्यंत पृथ्वीवर आहे तोपर्यंत पैसे लागणार आहेत ना. त्यासाठी हे लाईफटाईम करार करणं गरजेचं आहे. ते तर कराच, परंतु हे पहिलं मजबूत करा. जसं काय होतं, लिलाव BC, साधी BC, पोस्टातले अकाउंट संपतात, पैसे संपून जातात, पैसे येतात, संपून जातात. हे चक्र चालू आहे. परंतु कायमस्वरूपी पैसे देणार आणि भरलेले पैसे वाढवणारे चक्र आमच्याकडे आहे. जसं मोठं चक्र आहे आमच्याकडं. तुमचे पैसे काढले तरी वाढतात, असं होतं का कधी? आमच्याकडं आहे. आणि इन्शुरन्स कवर पण वाढतो. म्हणून मित्रांनो, बरंच काही सांगण्यासारखं आहे. तुम्ही नक्की फोन करा, जाणून घ्या. इतके तुम्हाला उदाहरण दिले, तितकं प्रॉडक्ट फायदेशीर आहे आणि आपण घेतलं पाहिजे. कित्येक लोकांना हा प्लॅन आम्ही देऊ शकलो नाही. त्यांचा आजार होता, कोणाचा ॲक्सिडेंट होता, ऑपरेशन होतं, पैसे भरलेले परत दिलेत. हे काही सहज मिळत नाही मित्रांनो. तरुण असाल, कमी वय असेल तर पटकन घ्या, उशीर करू नका. लगेच फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. आपली खरी प्रगती इथंच होती आणि शांत झोप लागते मित्रांनो. कारण तुमच्या गरजेसाठी पैसे अगोदरच तयार आहेत. नुकसान होण्याच्या अगोदर नुकसान लिहून दिले. पैसे थोडे टाकून मोठी ग्रोथ चालू आहे. मला सांगा, एवढं सगळं चांगलं असताना LICकडे एवढं सांगावं लागतं का? त्याचं कारण आहे, आपली दृष्टी तात्पुरती, लॉंग टर्म नाही दृष्टी. लांबवर आपण बघत नाही. लांबवर जगायचे, परंतु लांबवर बघत नाही. म्हणून पुढे प्रॉब्लेम येतात. जसं गाडी चालवताना आपण काय करतो, थोडं थोडं पुढे बघतो. 2 किलोमीटरवर बघतो का? नाही. तसंच आहे पुढे पण. आपण काही वेळानंतर तिथं पण अडचण येणार ना. मग ती अडचण दूर करण्यासाठी LIC पेटी आहे मित्रांनो. लगेच घ्या, हा प्लॅन बंद होणार आहे. ओके, थँक्यू.